आज आपण मेन्सुरेशनमध्ये प्रॉब्लेम्स बघणार आहोत. मेन्सुरेशन जे प्रॉब्लेम्स आहे. इन द फिगर स्क्वेअर ABCD इज अ स्क्वेअर ऑफ साईड 50 मीटर दिलेले आहेत. काय दिले आहे? एक स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक साईड स्क्वेअरच्या ऑल साईड्स आर इक्वल, सो इट इज 50 मीटर दिलेले आहेत. पॉईंट PQRS आर मिड पॉईंट्स ऑफ साईड AB, साईड BC, साईड CD अँड साईड AD. पॉईंट PQRS मिड पॉईंट्स आहेत. AB, BC, CD आणि ADचे मिड पॉईंट्स आहेत. ओके, रिस्पेक्टिवली फाइंड एरिया ऑफ शेडेड रिजन. सो एरिया ऑफ शेडेड रिजन हा मार्क केलेला आहे. सो त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. मार्च 2020मध्ये हा प्रॉब्लेम विचारला होता. बघूया आपण. आन्सर आहे एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू स्क्वेअर ABCDचा एरिया कसा काढता आपण? साईड स्क्वेअर. फॉर्म्युला हा साईड स्क्वेअर. साईड किती दिलेली आपल्याला? 50 मीटर दिलेली आहे. सो 50 स्क्वेअर इज नथिंग बट 2500 मीटर स्क्वेअर. 2500 मीटर स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25, 0चं 00, 2500 मीटर स्क्वेअर. सो आपल्याला माहिती आहे हा काय आहे? स्क्वेअर असल्यामुळे हा जो एरिया आहे हा काय असणार? इक्वली असणार, कारण हे मिड पॉईंट आहेत म्हणून. सो एरिया ऑफ A-PS सेक्टर बोलू शकतो आपण. सो इज इक्वल टू एरिया ऑफ B-PQ सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ C-QR इज इक्वल टू एरिया ऑफ D-SR. बघूया आपण. पहिला आहे एरिया A-PS, दुसरा आहे एरिया ऑफ B-PQ, तिसरा एरिया ऑफ C-QR आणि चौथा एरिया आहे D-SR. यांची सर्वांचे एरिया काय असणार? समान असणार आहे. त्याला इक्वेशन नंबर 2 दिला. याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. सो रेडियस ऑफ सेक्टर A-SP. रेडियस ऑफ सेक्टर कसं काढतो आपण? 1/2 × 50. का रेडियस कशी काढणार आपण याची? हा समजा केंद्रबिंदू आहे, सेंटर पण हा रेडियस झाला. पण हा टोटल किती सांगितलं त्यांनी? 50. ही रेडियस झाली इथंपर्यंत. म्हणजे रेडियस किती असणार आहे आपली? 1/2 × 50 इज 25 मीटर. सो थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. का? स्क्वेअरचे ऑल अँगल्स आर राईट अँगल्स. सो थिटा इज 90 अँगल ऑफ अ स्क्वेअर इज 90 डिग्री. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर A-PS इज इक्वल टू θ/360 × πr². काय हा सर्कल आहे ना, तो सर्कलचा पायर θ/360 × πr². म्हणजे सर्कलचा एरिया किती असतो? πr² असतो. मग किती आपला एरिया? हा थिटा किती आहे? 90 आहे. 90/360 × 22/7. पायची व्हॅल्यू आर आहे आपला 25. आता जो आपण काढला 25 स्क्वेअर. सो 0 गेट कॅन्सल. 9 1 9 4 1/4 झाला आहे. 1/4 × 22/7 ॲज इट इज. आणि 25चा स्क्वेअर असतो 625 ब्रॅकेटच्या बाहेर मीटर स्क्वेअर. याला अजून सॉल्व केलेलं नाही आहे. फर्दर सॉल्व आपण पुढे करू. नेक्स्ट एरिया ऑफ शेडेड रिजन. आता आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे, हा जो शेडेड रिजन आहे त्याचा शेडेड रिजनचा आपला एरिया काढायचा आहे. सो तो कसा घ्यायचा आपण? एरिया ऑफ सेक्टर खाली आलो आपण. एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर ABCD -4 × एरिया ऑफ सेक्टर A-SP. आता 4 सेक्टर्स का घेतले आता बघूया आपण. किती तिथे? हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे. चारही एरिया सेमच आहेत ना, म्हणून 4 टाईम्स आपण काय घेतलेलं आहे? एकालाच घेतलेलं आहे. कन्सिडर काय करू? एकच एरिया कन्सिडर करू 4 टाईम्समध्ये. मग एरिया ऑफ स्क्वेअर ABCD आपण काढलेला आहे 2500 × 4 × हा जो हे जो एरिया आपण काढला आहे 1/4 × 22/7 × 625. तो ॲज इट इज लिहिला 1/4 × 22/7 × 625. 4ला 4 कट झाले. सो 22 आणि 625चं मल्टिप्लिकेशन केलं. सो ते आपल्याला 625 × 22 आपण केलं. आपल्याला किती आले? 13,750. सो 2500 - 13,750 /7. सो आपण पाहिलं होतं तर 2500 / 1 - 13,750 /7 क्रॉस मल्टिप्लाय. ओके, सो 2500 × 7 क्रॉस मल्टिप्लायमध्ये 2700 × 7 - 13,750 × हा 1 / 1 × 7. सो 2500 × 7 किती झाले आपले? 70,500 अँड 70,500 - 13,750 /7. सो आन्सर आलं 70,500 - 13,750चं आन्सर आलं 3,750. ओके, इथे झाले 0 - 0 0, 10 - 5 5, 14 - 7 7, 6 - 3 3, 1 - 1 0 आले.
3750 डिवाइड बाय 7. जर याला डिवाइड केला आपण 7 ने 3750 डिवाइड बाय 7 केले तर 7 5 जा 35 रिमेनिंग 2. नेक्स्ट 5 घेतले 7 3 जा 21 21मध्ये 4 रिमेनिंग राहिले गे. नेक्स्ट आला 0 7 5 जा 35 35मध्ये गेले 5 इथे 5 राहिले. डेसिमल आला 0 7 7 जा 49 1 राहिला 7 1 जा 7 रिमाइंडर 3. So it is nothing but 535.71. So 535.71 meter square area of shaded region is 535.71.